तर तोरणागड चढत असताना समजलं मनामध्ये धाडस, शरीरामध्ये चपळता आणि हातामध्ये बळ या सगळ्या गोष्टी असतील तर असा व्ह्यू बघायला मिळतो। तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणी। तर अचानक तोरणागडला जायचा प्लॅन झाला। कर्वेनगरवरून निघालो नसरापूर मधून पणिकेतला घेऊन पोहोचलो गडाच्या पायथ्याशी। थंडी भरपूर असल्यामुळे मोबाईल हातात सुद्धा धरायला येत नव्हता, म्हणून म्हणलं गड चालायला चालू करू। मग काय हळूहळू गड चालायला चालू केला आम्ही तिघांनी। अंधार भरपूर पडला होता, काय दिसत नव्हतं, तरी पण तो सनराईज बघण्याचा आनंद गगनात मावत नव्हता। तर गडावरती राहायला आलेली काही लोक असा कचरा करतात, मग त्याची विल्हेवाट लावून आम्ही निघालो आमच्या दिशेने। गाडीवर येत असताना थंडीनं आम्हाला हात सुद्धा सरळ करता येत नव्हतं, पण आता घामानं वल्लेगार झाले। जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का। तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो महाद्वारावरती। तर पळा 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 पळा। तर गडावरती पोहोचल्यानंतर आभाळ लाल व्हायला लागलं होतं, म्हणजेच सूर्य उगवायला लागला होता आणि ते बघून आम्ही पळत आलो। आता याचा पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूबवर आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा, टाइम लॅप लावून केलेला आहे। तर मित्रांनो आता मी आलोय तोरण्यावरती आणि तर सनराईज एवढा भारी बघायला मिळालाय। सनराईज तर बघून झाला, म्हणलं आता गड फिरूया। मग काय निघालो गड फिरायला। तर हे आहे तोरणेश्वर मंदिर, म्हणजेच महादेव मंदिर। इथं दर्शन करून त्याच बाजूला असलेलं मेंगाई देवीचं मंदिर, इथंही दर्शन करून निघालो बौद्धमाचीच्या दिशेने। गडाच्या कडेने फिरत असताना एकदम भारी वाटत होतं। कोकण दरवाजा पार करून आम्ही आलो पुढे आणि इथून हा खतरनाक दिसणारा असा व्ह्यू बौद्धमाचीचा। तिथून डाव्या बाजूने आले की बौद्धमाची दिसते आणि इथून हा राजगडाचा दिसणारा व्ह्यू खतरनाक। आणि मग गडाच्या उजव्या बाजून कोणच फिरत नाही, म्हणलं मग आपण फिरूया आणि बघूया काय आहे इकडे। आणि मग इथं एक दरवाजा आहे आणि या दरवाजातून हा दिसणारा व्ह्यू आणि तटबंदी ते बघून आम्ही आलो माघारी। आणि आता जायचं होतं झुंजार माचीकडे आणि बघू शकता एवढी गर्दी झुंजार माचीकडे जाण्यासाठी। मग हळूहळू खाली उतरलो आणि निघालो झुंजार माचीच्या दिशेने। आणि जायचं असेल तर यात उतरावं लागतं आणि असं अज्यात बाहेर यायला। आणि खरी मज्जा तर इथं चालते, हे माहिती होतं की असं असणारच, त्यामुळं इथं आलतो आम्ही। आता एवढ्यातच हे संपलं नाही, अजून आहे। रविवार असल्यामुळे गर्दी तर भरपूर होती, त्यामुळे आपण म्हणलं शेवट जाऊ आणि निवांत जाऊ, कारण पाय घसरला की डायरेक्ट खालीच आहे। मी हळू उतरलो, पण परनिकेत म्हणला मला एक्सपिरियन्स जास्त आहे, पण काय घसरला की। आणि मग पोहोचलो या झुंजार माचीवरती, जिथे भगवा ध्वज आपला अभिमानाने फडकत होता। आणि या झुंजार माचीवरून दिसणारा हा बाले किल्ला आणि शत्रूंना झुंज देणारी ही झुंजार माची। आणि गडाच्या वरती आल्यानंतर हात तलाव, जे की सकाळ अंधार असल्यामुळे बघायला मिळाला नव्हता। ते बघून म्हणलं आता महाद्वार पण बघायचं। मग काय आलो महाद्वारावरती आणि हे गोमुखासारखं दिसणारा हा गोमुखी महाद्वार, तिथं बसलेली हे माकडं आणि पावसाळ्यापेक्षाही सुंदर दिसणारा हा तोरणा किल्ला बघू शकता तुम्ही आता थंडीमध्ये कसा सुंदर दिसतोय। आता वरून तर गोमुखी द्वार बघितलंच, म्हणलं आतून बघूया कसं दिसतंय।